हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सटर्नली डिफाईन मेंबर फंक्शन म्हणजेच काय हे पाहणार आहोत. हा जे काही तुमचे ऑब्जेक्ट आहेत फंक्शन आहेत, हे फंक्शन डिफाईन करण्याचा सेकंड टाईप आहे. फर्स्ट आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला इंटरनली डिफाईन मेंबर फंक्शन, अँड हा सेकंड टाईप आहे एक्सटर्नली डिफाईन मेंबर फंक्शन. When member function of class are defined outside the class are called as externally defined member function. When member function of class are defined, काय सांगितलं याच्यामध्ये, जे काही मेंबर फंक्शन आपण डिक्लेअर करतो क्लासमध्ये ऑफ क्लास आर डिफाईन आउटसाईड द क्लास, त्या फंक्शनची डेफिनेशन आपण क्लासच्या बाहेर लिहितो, त्यालाच काय म्हटलं जातं, एक्सटर्नली डिफाईन मेंबर फंक्शन, किंवा त्याला काय म्हणतो आपण, आउटसाईड द क्लास. म्हणजे जे काही डिक्लेरेशन आहे, असाइनमेंट आहे, ती आपण क्लासच्या आतमध्येच करतो, फक्त ते डिफाईन करण्यासाठी त्याची डेफिनेशन असाइन करण्यासाठी आपण ती क्लासच्या बाहेर लिहित असतो. याला काय म्हटलं जातं, एक्सटर्नली डिफाईन मेंबर फंक्शन. ॲक्च्युअल जेव्हा आपण प्रोग्राम पाहू तेव्हा लक्षात येईल. जस्ट लक्षात ठेवा, फक्त त्या पर्टिक्युलर फंक्शनची डेफिनेशन आपण क्लासच्या बाहेर लिहित असतो. द फंक्शन डिफाईन आउटसाईड द क्लास इट मस्ट यूज स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर काय करतं, स्कोप असाइन करण्यासाठी आपण यूज करत असतो, आणि ते असाइन करतात डबल कोलनने. द फंक्शन डिफाईन आउटसाईड द क्लास इट मस्ट यूज स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. आपण स्कोप रिझोल्युशन ऑपरेटरचा यूज करून फंक्शन क्लासच्या बाहेर डिफाईन करतो, टू डिफाईन स्कोप ऑफ द फंक्शन आउटसाईड द क्लास. म्हणजे क्लासच्या बाहेर जो काही स्कोप आहे फंक्शनचा, तो असाइन करण्यासाठी आपण स्कोप रिझोल्युशन ऑपरेटरचा यूज करतो. त्याचा सिम्पल सिंटॅक्स आहे रिटर्न टाईप. म्हणजे जसं आपण क्लासच्या आधी व्हॉइड लिहितो, तो रिटर्न टाईप लिहायचा आहे. क्लासचं नेम, आता इथं सिंटॅक्स लक्षात घ्या. रिटर्न टाईप आपण नॉर्मली जो फंक्शनच्या आधी रिटर्न टाईप लिहित असतो, तो रिटर्न टाईप लिहायचा आहे. नंतर तुमच्या क्लासचं नाव येईल, जे तुम्ही क्लासला नाव देणार ते क्लासचं नाव, त्याच्यानंतर स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, म्हणजे डबल कोलन देतो आपण, त्याच्यानंतर तुमचं जे काही फंक्शन आहे ते फंक्शनचं नाव येईल, आणि नंतर आर्ग्युमेंट लिस्ट असेल तर, अदरवाईज ओपनिंग क्लोजिंग राउंडेड ब्रॅकेट ब्लँक येईल. आणि त्याच्या डेफिनेशनचा पार्ट सिम्पल ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटमध्ये, आणि जो काही तुमचा स्टेटमेंट आहे, जे काही तुम्ही डिफाईन करणार आहात ते त्या कर्ली ब्रॅकेटमध्ये येईल. सगळ्यांनी सिंटॅक्स लक्षात ठेवायचा आहे. एक्झाम्पल पाहूया. एक एक्झाम्पल पहा. व्हॉइड हा रिटर्न टाईप आहे, एरिया हा तुमचा क्लासचं नाव असेल, त्याच्यानंतर स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर आणि तुमचं जे काही फंक्शन असेल ते फंक्शन येईल. सेम ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेटमध्ये तुम्ही ते डिफाईन करणार. ठीक आहे. याचा एक प्रोग्राम पाहूया आपण. जो तुम्ही इंटरनली डिफाईन मेंबर फंक्शनमध्ये सर्कलचा प्रोग्राम केला, तोच हा प्रोग्राम आपण एक्सटर्नली डिफाईनमध्ये करूया, म्हणजे तुम्हाला डिफरन्स कळेल. राईट अ प्रोग्राम टू फाइंड द एरिया ऑफ सर्कल using object oriented programming such that class circle must have 3 externally defined member function, read, compute and display. याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, एरिया कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यात फर्स्ट फंक्शन आहे रीड फंक्शन, सेकंड कम्प्यूट अँड थर्ड डिस्प्ले. याचा प्रोग्राम करूया आपण. न्यू फाईल घेऊया. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा हेडर फाईल इन्क्लूड करायच्यात. हॅश इन्क्लूड conio.h, second header file hash include iostream.h. त्याच्यानंतर क्लास घ्यायचा आहे. आता सर्कलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे, त्याचा क्लास सांगितलेला आहे सर्कल नावाचा क्लास घेतला, त्याचा ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट. आता ह्या याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला पहिल्यांदा जे काही डेटा मेंबर आहेत ते डेटा मेंबर असाइन करायचे आहेत. मग तुम्हाला काय काय लागेल, त्यासाठी एरिया लागेल आणि रेडियस लागेल. मग 2 डेटा मेंबर असाइन करून घेऊयात. आपण ते फ्लोटमध्ये असाइन करूया. फ्लोट. आता इथे ॲक्सेस स्पेसिफायर घेतला नाही, म्हणजे तो बाय डिफॉल्ट प्रायव्हेट ॲक्सेस स्पेसिफायर असाइन होतो. एरियासाठी ए, रेडियससाठी आर. 2 डेटा मेंबर घेतले. आता मेंबर फंक्शन नेहमी पब्लिक ॲक्सेस स्पेसिफायरमध्ये लिहितात, पब्लिक कोलन. आता इथं 3 मेंबर फंक्शन आहेत, व्हॉइड, रीड, सेकंड व्हॉइड compute and third one is void display. आता हे फंक्शन आपण
क्लासच्या आतमध्ये डिक्लेअर केलेत, आता त्याची डेफिनेशन आपण क्लासच्या बाहेर लिहिणार आहोत. क्लासच्या बाहेर डेफिनेशन लिहिताना आपल्याला जो काही क्लास आपण क्लासचा जो क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट आहे त्याच्या बाहेर येणार आहोत. आणि सिम्पल आता काय करणार आहोत आपण, जे काही तुमच्या क्लास सर्कल आहे त्या सर्कलच्या क्लास थ्रू आपण जे काही रीड कम्प्यूट अँड डिस्प्ले फंक्शन आहेत हे एक्सटर्नली डिफाईन करणार आहोत. त्यासाठी मग अशी सिंटॅक्स पाहिलेला आपण पहिल्यांदा काय करतो, व्हॉइड हा रिटर्न टाईप लिहिणार, नंतर तुमच्या क्लासचं नाव, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, त्याच्यानंतर काय येईल तुमच्या फंक्शनचं नाव, सिम्पल एकदम. ओके. आणि याच्यामध्ये तुम्ही आधी जसं फंक्शन डिफाईन केलं होतं इंटरनली डिफाईनमध्ये, सेम तसंच इंटरनली डिफाईन मध्ये जे फंक्शनची डेफिनेशन लिहिली होती तीच डेफिनेशन याच्यामध्ये येईल. मग काय करणार, सी आउट एंटर रेडियस सी इन, युजरकडनं रेडियस घेऊयात. ओके, हा झाला रीड फंक्शनचा पार्ट. आता नेक्स्ट याच्यामध्ये काय करायचं आहे, कम्प्यूट फंक्शन, सेम व्हॉइड व्हॉइड सर्कल, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर आणि फंक्शन नेम कम्प्यूट, त्याच्या डेफिनेशनचा पार्ट. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे, आपण इथं फंक्शन वरती डिक्लेअर केलेत त्या फंक्शनच्या नंतर सेमिकोलन दिला आहे आणि इथं खाली डिक्लेअर करताना आपण फंक्शनच्या नंतर सेमिकोलन दिलेला नाही आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा तुम्ही फंक्शन डिक्लेअर करता सिम्पल, हे आहे तुमचं फंक्शनचं डिक्लेरेशन. ओके. आणि जेव्हा तुम्ही फंक्शनची डेफिनेशन लिहिता ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट नंतर, तेव्हा तुम्ही फंक्शनच्या नंतर सेमिकोलन द्यायचा नाही आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता कम्प्यूट फंक्शनमध्ये तुम्ही पुन्हा काय करणार, एरिया कॅल्क्युलेट करणार. मग ए इक्वल टू 3.14 इंटू आर इंटू आर, एरिया कॅल्क्युलेट झाला आहे. नेक्स्ट फंक्शन डिस्प्ले, पुन्हा रिटर्न टाईप, क्लास नेम, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर अँड फंक्शन. याच्यामध्ये आता काय करणार, डिस्प्ले करणार, सी आउट एरिया इक्वल टू, ॲक्सेस करताना सिम्पल ए सेमिकोलन. सगळे डेफिनेशन कंप्लीट झालेले आहेत. आता मेन आपला एक्झिक्युशनचा पार्ट राहिला, तो म्हणजे तुमचा मेन फंक्शन. त्याच्या खाली डायरेक्टली व्हॉइड मेन ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट, याच्यामध्ये काय करणार, क्लासचा ऑब्जेक्ट, सर्कल सी, ऑब्जेक्ट क्रिएट केला, सी डॉट रीड फंक्शन, सी डॉट compute function, and last one is c dot display get ch program enter. ठीक आहे, सिंपल प्रोग्राम आहे, कंपाईल करून पाहूयात. ओके, नो एरर. रन झालं पहा. एंटर रॅडियस, मी रॅडियस पुट केली 5, एरिया आला आपला. सिंपल प्रोग्राम आहे, सगळ्यांनी करायचा आहे. थँक्यू.